घरामध्ये त्यांनी स्वतः वापरलेले पण ते नादुरुस्त झालेले असे असायचे. मग त्या पेनला काय शाईचा खालचा भाग असायचा, त्याच्यामध्ये शाई भरलेली असायची, तो भाग वेगळा. त्याच्या पुढं पेज असलेला तो पुढचा एक भाग असायचा, तो भाग वेगळा. त्याच्या पुढं त्याला अशी जिबळी असायची आणि त्याच्यावरती नीप असायची आणि त्याच्यावरती झाकण असायचं. असा हा पेन. हा नवीन पेन आम्हाला कधी मिळालेला नाही. मग घरामध्ये आमच्या चुलत्यांचे जे नादुरुस्त पेन असलेले असायचे, मग त्याचं काय करायचं, त्या पेनचं खालचा भाग चांगला आहे तो घ्यायचा, त्याचं झाकण चांगलं आहे ते घ्यायचं, दुसरं चौथ्या पेनचं त्याची ती पेचाचा जो भाग आहे तो त्याला जोडायचा, मी जिबळी असायची त्याचा भाग जोडायचा. असं 4-5 पेनाचं एकत्रित करून आणि एक रूप करून आम्हाला त्यांनी दिलेलं. अशा पेन आम्ही शिकलेलो नाही. तुम्हाला खरं वाटणार नाही मित्रांनो, तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो म्हणण्यापेक्षा मित्रांनो म्हणतो. तर अशा प्रकारचं शाहीचं लेखन मी पूर्ण माझं कॉलेज शिक्षण पूर्ण होईपर्यंत, BA होईपर्यंत मी बॉल पेन कधी वापरलेला नाही. असा शाहीच्या पेनच सगळा अभ्यासक्रम माझा पूर्ण केलेला. त्यामुळं हस्ताक्षर हे पहिल्यापासून आमचे सुधारक चांगलेच होते. इयत्ता 4थी पासून इयत्ता 7वी पर्यंत प्राथमिक शाळा होती आमची. 2 दिवसातून 2 दुबार पद्धतीने भरायची. सकाळी 7 वाजल्यापासून 11 वाजेपर्यंत एका भरायची, त्यानंतर दुपारी 3 ते 5 किंवा 5:30 अशी दुसऱ्या 2 पद्धतीने भरायची. तर 4थ्या इयत्तेपासून 7व्या इयत्तेपर्यंत आमच्या विद्यार्थ्यांमध्ये, संपूर्ण शाळेतल्या विद्यार्थ्यांमध्ये हस्ताक्षराच्या स्पर्धा असलेल्या आणि त्या याच्यामध्ये तुम्हाला सांगतो, मी खरोखरच अभिमानाने सांगतो, गंभीरपणाने सांगत नाही, 4थ्या इयत्तेपासून 7वी इयत्तेपर्यंत असे हस्ताक्षरामध्ये 1 ते 3 नंबर काढलेले असायचे आणि ते हेडमास्टरच्या केबिनमध्ये एखाद्या तक्त्यावरती ते नावाची लिहून ठेवलेली असायची. 4थ्या इयत्तेपासून 7वी इयत्तेपर्यंत माझा पहिला नंबर कधी गेलेला नाही. 4 वर्ष सलग 1 नंबरचं नाव माझं एकच होतं. ते 2 नंबरला कधी आले किंवा 3 नंबरला कधी येईल, हे त्यावेळी आम्ही श्रम घेतलेले होते, म्हणून मी असे हस्ताक्षर पण सुधारले. पेपर तपासणीच्या बाबतीत म्हणजे मगाशी सांगितले पेपर आवडले का असं हे, पण तुम्ही मगाशी बोलला तुम्ही की पेपर तर मी पूर्ण सोडवलेला आहे, आम्हाला अर्धाच मार्क का दिला, 2 मार्क असताना 1.5 का दिला. तर याचीही कारणं मी तुम्हाला सांगतो की हिंदीचा पेपर तुमच्या हातात आल्यानंतर प्रश्न सुरुवात होण्याअगोदर वरती सूचना काय असायची, शुद्ध एवं सुवाच्य लेखन अपेक्षित आहे, बरोबर. त्याला काही स्वतंत्र मार्ग नव्हते. आमची अपेक्षा काय एवढीच असायची, शुद्ध आणि सुवाच्य लेखन म्हणजे काय. शुद्ध लेखनाला तर महत्व आहेच, सुवाच्य लेखन याचा अर्थ काय की तुम्ही जे काही लिहिलेलं आहे ते आम्हाला कमीत कमी वाचता तरी आलं पाहिजे. आणि तू वाचल्याशिवाय आम्ही मार्क तुम्हाला कसं देणार, बरोबर आहे. ते पूर्ण वाचल्याशिवाय तुमचं ते उत्तर बरोबर आहे किंवा नाही हे आम्हाला समजण्यासाठी तुमचं लिखाण आम्हाला अगोदर वाचता आलं पाहिजे ना. त्याच्यासाठी सुवाच्य पाहिजे. सुवाच्याचा अर्थ माझ्यासारखे सुंदर तुमचे हस्ताक्षर असले पाहिजे असं नाही होत आहे. लिखाण जे तुम्ही केलेलं आहे ते आम्हाला चांगलं पूर्ण न अडखळता वाचता आलं पाहिजे, तेव्हा मी मार्क देणार. आणि त्याच्यामध्ये काही ना काहीतरी एखादा उद्धार होऊन जातो तुमचा, एखादी स्टेप होऊन जाते. दीर्घोत्तरी प्रश्न जे असायचे त्याच्यामध्ये कसं एखादा मुद्दा मागे पुढे होतो, त्याच्यासाठी सुद्धा हे आहे. आणि ते सुद्धा टापिकपणा ह्याच्यासाठी का की त्याच्यासाठी तुम्हाला त्यावेळेस सुद्धा मी उदाहरण दिलं होतं, आज सुद्धा तुम्हाला तेच उदाहरण देतो की हे पहा, आपण नवीन घर बांधतो, दिवाणखाना असतो आपला, त्याला सजावट करायची असते.
सजावटीसाठी आपण बाजारामधल्या किंवा स्वतः तयार केलेल्या अनेक वस्तू आणतो. काय फुलपाखर आणतो, आणखी काय पोर्ट्रेट आणतो, आणखी काय आणतो. या सगळ्या विकत आणलेल्या गोष्टी त्या दिवाणखान्यामध्ये एका कोपऱ्यानंतर रचून ठेवत नाही. बरोबर आहे. प्रत्येक वस्तूची जागा ही ठरलेली असते त्या दिवाणखान्यामध्ये सुद्धा. बाबा हे फुलपाखर कुठं शोभून दिसेल त्याला तिथेच ठेवून ठेवलं पाहिजे. हे बाबा फोटो कुठं शोभून दिसेल, कुठल्या भिंतीला दिसेल हे तिथंच घेऊन टाकलं पाहिजे. हे उदाहरण देत असताना हे लेखनामध्ये सुद्धा असंच आहे. पत्र लेखन लिहित असताना पत्र पाठविणारा पाठला ते पानाच्या डाव्या बाजूला एका खाली एक तिथे आले पाहिजे. ते जरा इकडं तिकडं होतात आलं. याच्यासाठी मी म्हटलं की ज्याची जागा तिथल्या तिथं ती ठरलेली आहे. म्हणून ते तुम्हाला म्हणत होतो की या एवढ्या जागेमध्ये मी एवढं मॅटर व्यवस्थित. पत्र लेखनामध्ये कोणाला पत्र लिहित होतो त्याला अभिवादन कसं करायचं, त्याच्यामध्ये त्याचे टप्पे कसे आहे, त्याचा शेवट कसा करायचा हे पण सांगतो. प्रत्येक टप्प्याला मार्क कसे असतात हे तुम्हाला सांगितलं. आणि हे टप्पे कुठे जर चुकत असतील तर तिथं अर्धा मार्क दाखवलाच पाहिजे ना. मग तिथं पूर्ण मार्क कसं मिळणार. भाषा विषयामध्ये एकमेव असा प्रश्न आहे व्याकरणचा की जिथं तुम्हाला गणितासारखे मार्क मिळतात. बाकी कुठल्या प्रश्नामध्ये तुम्हाला पूर्ण मार्क मिळू शकत नाही. 10वी बोर्डाचे पेपर तपासत असताना एकदा मला कुडाळचा एक गड्डा आलेला होता. त्यात एक विद्यार्थी मला असा भेटला की त्याचा पेपर तपासत असताना त्याच्या पेपरमध्ये मला काय काय चुका किंवा काय वाटत नव्हत्या. तरी सुद्धा मी कुठंतरी 8 मार्क का कुठं 9 मार्क का असं करत त्याची टोटल 82 का 84 मार्क झाली. 100 मार्क पेपर होता. तरी सुद्धा माझं समाधान होईल. मग त्यावेळेस सावर्ड्यामध्ये BEd कॉलेज निघालेलं होतं आणि BEd कॉलेजला हिंदी आणि इंग्लिश शिकवायला तिथं वाया देशपांडे नावाचे शिक्षक होते. हिंदीचे जाणकार होते. म्हणून मी तो त्या मुलग्याचा पेपर आणि प्रश्नपत्रिका आणि मी दिलेले मार्क ते सगळे घेऊन वाया देशपांडेच्या गेलो. म्हटलं सर बघा हा पेपर बघा, हे मार्क बघा आणि हे दिलेले याच्यात उत्तर कधी कुठं काही नाही. मला ते काय हा पेपर तपासल्यानंतर मला समाधान वाटेल. तुमचं काय याच्यावर मला सांगा म्हणून मी गेलो. त्यांनी संपूर्ण ते बघितलं आणि म्हणाले सर तुम्ही बिलचूक पेपर तपासलेला आहे. मी जर तपासायला गेलो तर एका दुसरा मार्क वाढेल पण कमी होणार नाही. हा कॉन्फिडन्स तुझ्याकडे पेपर तपासायला असला पाहिजे. पेपर तपासताना त्या विद्यार्थ्यांनी किती लिहिलेले आहेत, 4 ओळी लिहिलेला आहे, काही प्याला लिहिलेला आहे, 1 बीटवर लिहिलेला आहे का 30वर लिहिलेला आहे याच्यावरती मार्क लिहिले. अशा पद्धतीनं मार्क मी लिहिलेले होते. आणि ज्या ज्या ठिकाणी मला उंडीवर दिसत होतं त्या ठिकाणी रेड मार्क करत होतो, मार्क कापले जात होते. हाच तिचा उद्देश होता. बाकी तुम्ही लोकांनी या निमित्तानं अगत्यपूर्वक प्रेमानं जिव्हाळ्यानं आपण केलं, बोलवलं. माझी सुद्धा शरीर साथ देत नाही. गेली 20-22 वर्ष मी साखर BP त्याचं मी पण त्रस्त आहे. प्रवास सहसा मी पण टाळायला बघतो. पण तरी सुद्धा एवढ्या अभ्यर्थाने एवढ्या वर्षांनी माझे विद्यार्थी मला बोलवत आहेत म्हटल्यानंतर आपण टाळणं मला योग्य वाटलं नाही. म्हणून मग मी काल गावातून निघालो. चिपळूणला माझे नातलग आहे त्याच्याकडे मुक्काम केलो आणि मग आज मोठं सरकार उभं राहते. सुरे मॅडम, मोडक सर, या विद्यालयाचे त्याच्या अगोदरचे हेडमास्टर वारे सर, मोडक सरांच्या अगोदर असलेले सावर्ड्यातले अनवर मोडक, हे सगळे माझे विद्यार्थी आहेत. सांगायला मला एवढाच अभिमान वाटतो की कसं असलं पाहिजे
की गुरुपेक्षा शिष्य हा वरच्या पातळीला गेला पाहिजे, याचा आम्हाला अभिमान असला पाहिजे. हिंदीमध्ये गुरु गुण रहा, चेला शक्कर बन गया. त्याच्यासाठी मी हाच विचार करत गेला, कुठल्याही पदावरती माझा विद्यार्थी जो पुढे जाईल त्याचा मला खरोखर अभिमान वाटला पाहिजे, असं त्याचं कर्तृत्व असलं पाहिजे. मित्रांनो, आजचा समाज असा आहे की चांगल्या वाईटाचं हे मिश्रण, त्याच्यामध्ये जे काही चांगलं आहे तेवढंच आत्मसात करा, वाईटाचा त्याग करा. तुमच्या संपर्कात जे व्यक्ती येईल त्याच्याकडून चांगलं जे काय असेल ते घेण्याचा प्रयत्न करा. तुम्ही कुठं राहा, शहरात राहा, खेड्यात राहा, बऱ्याच वेळी कसं होतं की आपल्या शेजारी जे असतात त्याच्याबरोबर आपले बऱ्याचदा मतभेद होत असतात. मतभेद असावे, मनभिन्नता असू नये. जगात तुम्ही कुठेही जा, तुम्ही तुमचा शेजारी बदलू शकत नाही, ठरवू शकत नाही. माझा शेजारी कोण असला पाहिजे, त्यांना आमच्या मनासारखं वागावं अपेक्षा सोडून द्या. त्याच्याकडे जी चांगला आहे तेवढं घ्यायचा प्रयत्न करा, त्याचा तिरस्कार करू नका. तुकोबारा आहे सुद्धा हेच म्हणत नाही, निंदकाचे घर असावे. कशाला पाहिजे तो शेजारी, तो आपल्या चुका दाखवून देतो आणि ती चूक आपल्याला जेव्हा कळली, समजली, आपण समजून घेतली तरच आपण सुधारणा करणार ना. समजूनच घेतलं नाही तर सुधारणा आपल्याला होणार नाही. तेव्हा जसं ते तुम्हाला विचाराच्या बाबतीत सांगितलं तसं तुम्हाला सांगतो, आताचा जो वातावरण आहे, देशाची जी परिस्थिती आहे, प्रत्येक गावागावामध्ये जी परिस्थिती आहे, हा वाईट परिस्थिती भविष्यामध्ये निर्माण होतात. राजकीय पुढारीचे विचार पहा. आज भाग असे आहे की कुठलाही पेपर काढा, टीव्हीवरच्या बातम्या बघा, काय की त्याच्यामध्ये दुसऱ्याची अवहेलना करणे, इंग्रटवाळी करणे, दुसऱ्याचे दोष काढणे, स्वतःमध्ये जे काही दुर्गुण आहेत ते बघायचं. धूल चेहरे पर थी, आईना साफ करता रहा, त्याला काय मदत होईल. आरसा साफ करून काय करायचंय, तुमच्या चेहऱ्यावरची धूल तुम्ही हटवली पाहिजे, तरच तुमच्यामध्ये सुधारणा होणार आहे. तेव्हा मगाशी मुसळे साहेबांनी सांगितलं, आणखी की दिवसेंदिवस जागतिक तापमान वाढत चाललेलं आहे, त्याला तुम्ही आणि जबाबदार आहात. का वाढत चाललेलं आहे तापमान? निसर्गाकडून मानवानं काय काय घ्यायचं बाकी ठेवलेलं आहे मला सांगा. काय ठेवलेलं आहे शिल्लक? त्याला दगड पुरेना, माती पुरेना, लाकूड फाटा पुरेना, पाणी पुरेना, हवा पुरेना. शुद्ध काय आहे मला तुम्ही सांगा. तुमचं खाणं शुद्ध आहे, घेताय ती हवा शुद्ध आहे, खाताय ते अन्न शुद्ध आहे, काय म्हणतात? भेसळीचा जमाना आहे. काय खावं काय नको हे सुद्धा आपल्याला निवडता आलं नाही. खाद्य संस्कृती बदलत नाही. खेड्यापाड्यामध्ये धाबे निघाले, तरुण पिढीला घरचा अन्न पोट लागत नाही, धाब्यावरती जाऊन टाकायचं. हे तुम्ही एक जबाबदार पालन करून कुठेतरी याला पायबंद घालायचा प्रयत्न केला पाहिजे, जेणेकरून सुदृढ निरोगी जीवन जगा आणि भविष्यामध्ये आपला, आपल्या गावाचा, आपल्या कुटुंबाचा, आपल्या परिसराचा, देशाचा अभिमान वाढेल, कीर्ती वाढेल. अशा पद्धतीचं काहीतरी कर्तृत्व तुमच्या हातून घडावं एवढी अपेक्षा व्यक्त करतो. म्हणजे दोन शब्द तुम्ही ऐकून घेतला. संयोजनाची परत एकदा आम्ही तुमचे ऋणी आहोत. नक्कीच सर, या गाठी भेटी पुन्हा पुन्हा व्हाव्यात हीच मनोमन आमची देखील इच्छा आहे. आज शरीर थकलं परंतु मन थकलेलं नाहीये आणि त्या मनाच्या ओढीमुळे या ठिकाणी देखील दूर देशावरून